अजितदादांच्या जाण्यानंतर तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी मोठा मुलगा खासदार पार्थ पवार आणि धाकटा मुलगा जय पवार यांच्यावर आता नवी जबाबदारी दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत। 23 एप्रिलला बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर ही बातमी आल्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीत नक्की काय चाललंय असा प्रश्न आता समोर येतोय। कारण अजित पवार गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पक्षाची धुरा जाईल असं बोललं जात होतं। पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं होतं त्यात पटेल आणि तटकरे यांच्या नावाच्या पुढे कोणत्याही पदाचा उल्लेख नव्हता। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सगळं काही आलबेल नाही अशी चर्चा सुरू झाली होती आणि आताही तशीच चर्चा सुरू झाली आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुनेत्रा पवारांनी महत्त्वाचा निर्णय घेत कुटुंबात 3 पातळीवर जबाबदाऱ्यांचं वाटप केलं आहे आणि हा निर्णय घेऊन सुनेत्रा पवारांनी पक्षातील सर्व महत्त्वाच्या निर्णयांचे अधिकार स्वतःच्या हाती असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलंय। पण सुनेत्रा पवार यांनी नक्की काय नवी जबाबदारी दिली आहे, नक्की काय घडत आहे हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। अजितदादांच्या जाण्यानंतर कुटुंबाची, पक्षाची आणि राज्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मोठा निर्णय घेतला आहे। या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी त्यांनी जबाबदाऱ्यांचं तिहेरी वाटप केल्याचं समजतंय। त्यानुसार सुनेत्रा पवार या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून स्वतः राज्यभर फिरून पक्ष संघटनेचं काम पाहणार आहेत। म्हणजे पहिली जबाबदारी त्यांनी स्वतःच्याच खांद्यावर घेतली आहे। तर मोठा मुलगा खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी सोपवली आहे। तर धाकटा मुलगा जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी दिली आहे। खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पातळीवर बऱ्याच राजकीय घडामोडी सुरू आहेत। यामध्ये अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना बाजूला सारून पक्षाची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नेत्यांनी केल्याची चर्चा होती। यामध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष असणारे खासदार प्रफुल्ल पटेल आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची नावं वारंवार समोर येत होती। यावरून आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनीही भविष्यात पक्षात कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पक्षाची सर्व सूत्र कुटुंबाच्या हातात ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतंय। बरं, ही चर्चा होण्याचं कारण काय? तर दादांच्या निधनानंतर पार्थ आणि जय पवार हे राजकारणात पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाले आहेत। पार्थ पवार राज्यसभेवर निवडून गेले आहेत, तर जय पवार यांनीही बारामतीमधील आपला जनसंपर्क आता वाढवला आहे। बारामती पोटनिवडणुकीवेळी हे स्पष्ट दिसून आलं होतं। त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आल्या नाही, त्या दृष्टीने बारामती आणि राज्यभरात पक्षाची ताकद कायम ठेवण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवार आणि दोन्ही पोरांनी धोरणात्मक दृष्टीने कामाला लागले आहेत। आणि याच रणनीतीचा भाग म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वतःवर जबाबदारी घेत पार्थ आणि जय पवार यांच्यावरही पक्षासाठी जबाबदारी सोपवल्याच असावी असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे। पण याही पलीकडे विचार करायचा झाला तर अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी कुटुंबाने महत्त्वाचं पाऊल उचललं असावं असं बोललं जातंय। कारण दादांच्या जाण्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे आणि ही परिस्थिती दूर करण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी 3 पातळीवर जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं असावं। कारण यापुढे पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार याच पक्षाचा मुख्य चेहरा असणार आहेत। त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी घेतली असून राज्यभर दौरे करून त्या कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतात। म्हणजेच अजितदादांचा दांडगा जनसंपर्क आणि विकास कामांचा झंझावात पुढे नेण्याचे मोठे आव्हान हे सुनेत्रा पवार यांच्या समोर असणार आहे। तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे मुंबई आणि दिल्ली येथील जबाबदारी सोपवण्यात आली असल्यानं केंद्र सरकारसोबतचा समन्वय, राष्ट्रीय राजकारण आणि मुंबईतून महायुतीमधील समन्वय आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पार्थ पवार भर देऊ शकतात। तर पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीची आणि पुणे ग्रामीण भागाची संपूर्ण जबाबदारी ही जय पवार यांच्या खांद्यावर दिल्यानं स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणं, विकास कामांचा पाठपुरावा करून बारामतीमधील वर्चस्व यापुढेही टिकवून ठेवण्याची जबाबदारी जय पवार यांच्याकडे आहे। त्याचबरोबर पुणे ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला आणखी बळकट करत राजकीय आव्हानांना सामोरं जाण्यासाठी जय पवार यांना पक्ष मजबूत करावा लागणार आहे।
एकूणच काय तर अजित पवारांच्या पश्चात कुटुंबावर आणि पक्षावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्ण पवार कुटुंब एकवटला असल्याचं या निर्णयावरून दिसतं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि पक्षाची शिस्त कायम राहावी यासाठी हे पॉवर डिस्ट्रीब्युशन केल्याची चर्चा आहे. पण यातून एक अर्थ असाही निघतो की पटेल आणि तटकरे यांना कुठेतरी साईडलाईन करून हा निर्णय घेण्यात आला असावा आणि यामध्ये शरद पवार यांनी पडद्यामागे राहून डाव टाकला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काळात आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान तुमच्या या सगळ्यावर काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.